नमस्कार, प्रगतीज किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. चवीला एकदम खमंग आणि आरोग्यदायी भरपूर फायदे देणारी कढीपत्त्याची चटणी बनवणार आहोत. एकदम ताजा आणि हिरवागार असा कढीपत्ता घेतलेला आहे. कढीपत्त्याची पानं काढून 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून सावलीमध्ये सुकवून घेतलेली आहेत. कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून कढीपत्ता भाजून घेणार आहोत. कढीपत्ता भाजताना सुरुवातीला तडतडतो, चांगला भाजला की हा आवाज बंद होतो. कढीपत्ता भाजून झालेला आहे. एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया. कढीपत्ता भाजून झाल्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल राहिलेलं आहे. त्यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, अर्धी वाटी किसलेलं खोबरं भाजून घेऊया. भाजून झाल्यानंतर 1 चमचा जिरे, 2 चमचे तीळ, अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे टाकून मिक्स करून घेऊया. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हा भाजलेला कढीपत्ता आणि सगळं सारण टाकून 1 चमचा लाल तिखट, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ टाकून हे सगळं बारीक करून घेऊया. आरोग्यदायी अशी कढीपत्त्याची चटणी तयार झालेली आहे. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा.